नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा तुम्हाला अशा प्रकारचा टेक्स्ट मेसेज आलेला असेल आपल्याला DTEकडनं. ठीक आहे, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की प्लीज फिल द सबमिट युअर इनकम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म फॉर पोस्ट SSC बाय 25/6/2024. आणि याचा अर्थ काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा फॉर्म इनकम्प्लीट असेल म्हणजे FC व्हेरिफिकेशन झालेलं नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, तुमचा फॉर्म जो आहे तो कंप्लीट करून घ्यायचा आहे. तसेच बघा काही विद्यार्थ्यांनी हे केलं असेल काय तर अनलॉक केला असेल आणि परत लॉक करायचा राहिला असेल तर तो फॉर्म पण इनकम्प्लीटमध्ये कन्सिडर केला जातो. ठीक आहे, तर 25/6 म्हणजे 25 जूनच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तर तो कंप्लीट करायचा आहे फॉर्म. ठीक आहे, आता तुमचा फॉर्म कंप्लीट झाला की नाही हे कसं समजतं, तर तुमचा लॉग इनमध्ये बघा डाव्या साईडला प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्मच्या खाली प्रिंट ॲक्नॉलेजमेंट ही टॅब जर येत असेल, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ॲक्नॉलेजमेंटची प्रिंट जर येत असेल तर तुमचा फॉर्म जो आहे तो कंप्लीट झालेला आहे असं समजायचं. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची डिस्क्रिपन्सी नाही, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. ठीक आहे, काही डिस्क्रिपन्सी असेल तर तुम्हाला ग्रेव्हियन्स सेंड करायचा आहे, फॉर्म अनलॉक करायचा आहे आणि तुमची डिस्क्रिपन्सी सॉल्व करायची आहे. ते कशी करायची त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी बनवलेला आहे, तर तुम्ही BC सर या चॅनलवरती जाऊन तो तुम्ही बघू शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा जर ज्या विद्यार्थ्याचं कन्फर्मेशन झालेलं असेल, सर्व काही सबमिट झालेलं असेल व्यवस्थित, तर अशा विद्यार्थ्यांनी आता काही करायची गरज नाही. त्यांची डायरेक्टली आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल, त्यावेळेस त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये त्यांचं नाव आहे की नाही एवढं चेक करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर त्यासाठी आता वेळ आहे, त्यामुळे तुम्ही घाबरून जायची गरज नाही. ठीक आहे, तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.